नमस्कार. मग हा 90-45 जो ट्रॅक्टर आहे VSTचा हा कोणत्या डीलरशिपवरून घेतला तुम्ही? श्रीहरी टेक शोरूमवरून घेतली. म्हणजे JR ट्रॅक्टर्स मध्ये का? हां, ओके. कसं काय चालायला वगैरे काय? एकदम मस्त आहे. काही प्रॉब्लेम नाही, काय नाही, काय नाही. रोटर किती ब्लेडचं आहे? 42. 42 ब्लेडचं. हं. इंजिनचं पॉवर वगैरे कसं काय? काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. व्यवस्थित चालतंय. किती RPM वर चालवताय आता तुम्ही आता रोटर? 15 RPM चालतं रोटर 42. किती दिवस झाले घेऊन ट्रॅक्टरला आपल्या? दसऱ्याला आणलाय 4 महिने झाले. हां हां हां. आणि याचे तास वगैरे किती झालेत आता? आता तास झाले 400 त्याचे. अरे बापरे बाप, 400. म्हणजे दसऱ्याला ट्रॅक्टर घेतला 400 तास झाला हां, ट्रॅक्टर. भरपूर चालवलंय साहेब. म्हणजे काय मेंटेनन्स वगैरे काय दिलाय का तुम्हाला? काय नाही, काय नाही. मेंटेनन्स नाही. झिरो मेंटेनन्स आहे. झिरो मेंटेनन्स आहे. डिझेल टाकायची आणि पळायची. ओके. अच्छा, डिझेल किती लागतं साहेब तुम्हाला? ॲव्हरेज कसं आहे ॲव्हरेजला काय ट्रॅक्टर? आम्हाला असं जर कोरडं वावर असेल तर 3.5 लागते. अच्छा, ओके. आणि वल्ल जर वावर आलं तर हां, हां. 4च्या 4.25च्या दरम्यान जाते. 400. हं. तुम्ही नांगर लावून बघितला का ट्रॅक्टरला काय? हो, हो, नांगर नांगर किती इंची लावला कसा? नांगर 12 इंची लावलेला आहे, डबल पलटी. डबल पलटी 12 इंची. हो, अच्छा. 12 इंची लावलेली. हां, आणि रोटावेटर आपला किती ब्लेड चालू आहे सध्या आता? 42. 42 ब्लेड आहे का? बरं. रोटरला कसं चालतं ट्रॅक्टर काय? रोटरला काय चांगलंच चालतं, व्यवस्थित आहे. चांगला Problem चालतंय. च नाही काही. अच्छा. तुमचं मला डिटेल सांगा ना साहेब, नाव तुमचं, कुठून काय? दिनेश दसरथ वाईकर, वडगाव काशिंबे. अच्छा, दिनेश दशरथ वायकर ना? हां, वडगाव काशिंबेवरून. वडगाव काशिंबे. अच्छा. ओके ओके. तसं चाललो होतो रोडने तुमचा ट्रॅक्टर दिसला पण नवीन आहे. हां. हां, बोला ना साहेब. तुम्ही काय अजून शेतकऱ्यांना वगैरे काय सांगू शकता, काय कसं हा म्हणजे ट्रॅक्टर? जे मला अनुभव आला तोच सांगू शकतो. अच्छा. हां. जेणेकरून दुसरं ना काही कारण ट्रॅक्टरला इंजिनच किर्लोस्कर आहे. अच्छा. हां, किर्लोस्कर मेन इंजिन पॉईंट आहे. म्हणजे तुमच्या स्वराजला किंवा याला हां. कुठलाही असू द्या, हां. त्याच्यापेक्षा 50 HP पेक्षा 45 HP तुम्हाला काम देते. अच्छा. हां हां. हा, तुम्ही 50 HP ला पैसे गुंतवण्यापेक्षा आपलं 45 HP ला पैसे गुंतवले तरी चालतील. हां हां. काही ओके. प्रॉब्लेम नाही त्याला. अच्छा. स्पेअरला वगैरे काय अडचण कशाला काय? कशाला नाही, आतापर्यंत मला स्पेअरला म्हणजे मला मेंटेनन्स नाही आला तर म्हणून मला आतापर्यंत शोरूमवाल्यांपर्यंत जायची गरजच लागली. अच्छा अच्छा. ओके हा, ओके. 4 महिन्यात मला कुठलाच प्रॉब्लेम आला. बरं बरं. ओके हा, ओके साहेब. ठीक 4 आहे. महिन्यात 400 तास केले तुम्ही. 400. 4 आणि 400 तास. बरं. ओके साहेब, ठीक आहे. थँक्यू.